तुम्हाला कोणाचं चांगलं करता आलं तर करू नका, पण कमीत कमी कोणाचं वाईट तरी करू नका. एक सुंदर भजन आहे पहा. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. बन न सके भगवान में तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना. कोणाचं वाईट तरी करायचं नाही, कर्म चांगली करायची. तुकोबऱ्यांनी का मानवी देहाला उपदेश केला? तुकोबऱ्या म्हणतात बाबा हा देह प्राप्त झालेला आहे, मग तो देव आपला करून घ्या. आज जगामध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहे सुखाची, प्रत्येकाला सुख हवंय. या जगामध्ये आज प्रत्येक जण सुखासाठी धडपड करतोय, पण हवं ते सुख प्राप्त होत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. सुखाची प्रत्येकाला अपेक्षा आहे, मग तुकोबऱ्या म्हणतायत ते सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तो देव आपला करून घ्यावा लागेल. माझा पहिलाच मुद्दा इथं असेल. तुकोबऱ्या म्हणतात आपुला तो एक देव आपला करायचा आहे, पण माणसाला जीवन जगत असताना आपलं कोण हे कळणं फार महत्वाचं आहे. महिला मंडळ मला सांगा, देव आपला आहे का? तुम्ही नाही मागच्याला विचारलं. देव आपला आहे? महिला मंडळ देव आपला आहे? आहे. मग इतका सायासाना प्रपंच कसा करता तुम्ही? तुम्हाला जर कळलं असतं देव आपला आहे तर तुम्ही इतका सायासाना प्रपंच केला नसता. संत सांगतात सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी. संतांचं सांगणं आहे, तुम्ही इतका सायासाना प्रपंच केलाच नसता. तुम्हाला जर समजलं असतं देव आपला आहे, पण तुम्हाला कळत नाही, आपल्याला कळत नाही देव आपला आहे. आपण आपलं कोणाला मानतो?